झालं ना आउटपुट? हो दिलंय दिलंय. कोल्हापूर गॅजेटेड लागू झालंच पाहिजे. कोल्हापूर गॅजेटेड लागू झालंच पाहिजे. एक मराठा एक मराठा. ओके हो थांबा थांबा. आजचा मराठा कालचा कुणबी, आजचा मराठा कालचा कुणबी, आजचा मराठा कालचा कुणबी. गॅजेटचा अंमल झालाच पाहिजे. झालाच पाहिजे. झालाच पाहिजे. कोल्हापूर एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत कोण म्हणतं देत नाही. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणतंय देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. एक मराठा लाख मराठा, एक मराठा. लाख मराठा. ते जिथे राहतात तो भाग पूर्वी हैदराबाद संस्थांमध्ये होता आणि हैदराबाद हे निजामाचं स्थान म्हणून त्यांना निश्चितच आणखी नैसर्गिकरित्या त्यांना तिकडचीच आठवण येते आणि आपल्या कोल्हापूरची येत नाही. कोल्हापूर गॅझेट हे त्यांना फार लांबचं वाटतं आणि निश्चित हैदराबाद गॅझेट त्यांना जवळचं वाटतंय. काय होतंय, वेळोवेळी 8 वर्षापासून आपण आंदोलन करतोय. 8 वर्षापासून वाटाघाटी होतात, काहीतरी ठरतंय, पण ते अंमलात योग्य तऱ्हेने येत नाही किंवा येतच नाही अशी परिस्थिती आहे. सातत्याने तिकडचाच विचार होत असल्याने सगळा याचा विषयाचा तसा बघितलं तर घोळच झालेला आहे. मराठ्यांची फसवणूक झाली आहे. आतापर्यंत त्यांना काहीच मिळालं नाही अशी परिस्थिती आहे. कोल्हापूर गॅजेटचा तुम्ही उल्लेख करा. आपल्यामध्ये परिस्थिती हीच आहे जी सगळीकडे महाराष्ट्रात आहे, ती की आपला मराठा आणि कुंभी हा समाज एकच आहे. कुंभी आणि मराठा समाज एकच आहे. मराठा आणि कुंभी एकच आहे. पूर्वीच्या काळामध्ये लढाईच्या काळात ते लढायला जातात ते मराठा त्यांना म्हणत असत आणि परत आल्यावर शेती करत असतं ते कुंभी आहेत. तसं सर्व मराठे कुंभी आहेत आणि सर्व कुंभी मराठे आहेत.